त्या गोळीबाराचं मी समर्थन अजिबात करत नाही, पण त्या माणसाला गणपत गायकवाडला एवढी अक्कल नसेल का की गोळीबार करणं म्हणजे कोणाचा तरी खून करणं, खून झाला, खून तो जर का मेला तर याला फाशी लागू शकते, खुनाचा प्रयत्न केला म्हणून याला तुरुंगात जावं लागतं, हे त्याला माहिती नाहीये. एवढा काय तो बुद्धू आहे? बरं, हे केलं ते केलं कुठे? पोलीस स्टेशनमध्ये. ते सगळं सीसीटीव्ही फुटेज बाहेर आलेलं आहे. हे सीसीटीव्ही फुटेज दिलं कोणी? मागितलं कोणी होतं? आणि सीसीटीव्ही फुटेजची गरजच नाही, कारण त्यांनी स्टेटमेंटच दिलेलं की होय त्यांनी मी गोळ्या घातल्याच म्हणाला तो. पण का गोळ्या घातल्या? काय असं गोळी घालण्यासारखं झालं काय? दोन गोष्टी आहेत. एक तर ज्या वेळेला एखादा माणूस आत्महत्या करतो तेव्हा तो पराकोटीचा नैराश्यामध्ये जातो, किंवा जर एखादा कोणाचा खून करतो किंवा खुनाचा प्रयत्न करतो तेव्हा तो भयंकर डिवचला जातो. आणि गणपत गायकवाडनी जे स्टेटमेंट दिलेलं आहे की पोलीस स्टेशनच्या दारात त्याच्या मुलाला धक्काबुक्की झाली आणि ते सहन झालं नाही म्हणून बाप म्हणून मी त्याला त्या ज्यांनी केले त्याला गोळ्या घातल्या. आणि त्याच्या पुढे त्यांनी स्टेटमेंट केलेलं की त्याचे करोडो रुपये मिंदेकडे आहेत, करोडो रुपये मिंदेकडे. कोण चौकशी करणार? आपले होम मिनिस्टर कुठे आहेत? गृहमंत्री कुठे आहेत? आज कोण बोलतोय भाजपमधनं? जर का कोणी शिवसैनिकांनी, शिवसैनिक म्हणजे आपल्या, आणि मी पत्रकारांसुद्धा सांगतो ही जी त्यांची जी चालली मिंदे सेना, लाचार सेना, ही शिवसेना नाही, ही शिवसेनेच्या गुंडावरती हल्ला नाही, शिवसेनेमध्ये गुंड नाहीत, शिवसेनेमध्ये सैनिक आहेत. ही बदनामी करू नका. हे असे गुंड पुंड पोचण्यासाठी शिवसेना प्रमुखांनी शिवसेनेचा जन्म दिला नव्हता. अन्यायावरती वार करणारे म्हणून शिवसैनिक प्रसिद्ध आहेत. पण भाजप आमदारांची ही दयनीय परिस्थिती आली. गृहमंत्री आहात कुठे तुम्ही? देवेंद्र फडणवीस आहेत कुठे? आणि त्या गणपत गायकवाडनी सांगितले की जोपर्यंत हा मिंदे महाराष्ट्रामध्ये आहे, हे मुख्यमंत्री असतील, तोपर्यंत महाराष्ट्रामध्ये गुंडांची पैदास होईल. मराठा देशा, कणखर देशा, दगडांच्या देशा, त्याची ओळख हे गुंडांच्या देशा करतील. हे आपल्याला चाललेलं आपल्या डोळ्यादेखत होणार आणि आपण बघत बसणार. कोकणाने जी एक चांगली गोष्ट केली, मला खरंच अभिमान आहे तुमचा सगळ्यांचा. मगाशी भास्करराव तुम्ही सांगितलं की वैभवला निवडून दिलं. गेल्या वेळेला खरं हा मतदारसंघ थोडक्यामध्ये आपण म्हणजे शेवटच्या 10-15 दिवसात हा लढवला, पण या वेळेला त्या तीनपाटाला आणखीन भोकं पाडायची. उभाच राहता कामा नये, परत पुन्हा उभा राहता कामा नये. पण विनायक राऊतांनी त्यावेळेला ठाण बांधून बसले. वैभव तू सुद्धा ठाण बांधून बसलास, उभा राहिलास. कारण मला माहिती आहे जेव्हा ती पोटनिवडणूक झाली होती, शिवसेना प्रमुखांनी यांना लाथ मारून गेट आउट सांगितलं होतं. यांनी शिवसेना सोडली नव्हती, याला हाकलला होता शिवसेनेतून गेट आउट म्हणून. हे जे सांगत असतील की मी शिवसेना सोडली नाही, याच्या लाच घातलेली आहे पार्श्वभागावर शिवसेना प्रमुखांनी. आणि तेव्हा जे काही वातावरण होतं पोटनिवडणुकीमध्ये, एक भयभीत असं वातावरण होतं. आपला गोवेकर त्याचं काय झालं तुम्हाला कल्पना आहे. त्याच्या आधी श्रीधर नाईक, सत्यविजय भिसे, हे असे सगळे गेले, कोणाचा कोणाला पत्ता नाही. आणि सगळे जेव्हा मी इथे आलो आणि ज्यांच्या गावात गेलो, सगळे सांगत होते की उद्धवजी इकडे कोणतरी ठाण बांधून बसणारा माणूस द्या, आम्ही सगळे तुमच्या बरोबर आहोत, या गुंडाला आम्ही पाडणारच. म्हणून मी तुम्हाला धन्यवाद देतोय, कारण कोकणनी एक चांगला पायंडा पाडला, की नाहीतर आज कोकणात काय झालं असतं. हे कल्याणमध्ये जे काय काल घडलं, तर आजपर्यंत कोकणामध्ये काय घडलं असतं. तुमची मुलं बाळ सगळी सुरक्षित राहिली असती. हे गुंड एवढे चढले, एवढे मातले, त्यांना मंत्रिपद दिली गेली. मला खरंच भाजपाचं खरं एक दया येते भाजपाची, की तुम्ही कोणाला पोचता आहात, कोणाला मंत्री करता आहात. आम्ही होतो ना तुमच्या सोबत. एक कडवट ज्या वेळेला भाजपावरती टीकेचे प्रहार होत होते, अगदी गोपीनाथ मुंडेंवरती झाले, तेव्हा शिवसेना प्रमुखांनी त्यांना वाचवलं होतं. वैयक्तिक टीका कोणी केली तर पहिले शिवसेना प्रमुख त्याला उत्तर द्यायचे. एक प्रकारची ढाल म्हणून शिवसेना तुमच्यासाठी राहिली होती आणि अन्यायावरती वार सुद्धा शिवसेना तुमच्या वतीने ती करत होती. पण तुम्ही आम्हाला खतम करण्याची सुपारी घेऊन आमच्यातलीच माणसं फोडली. बरं, आता मोदीजींना नवीन साक्षात्कार झाले की आता घराणेशाही नको. मग मी असं समजू इकडे सूक्ष्म लघु सुद्धा घराणेशाही राहणार नाही. ही गद्दारांची घराणेशाही, धोका पडलेल्या पिंपाटांची घराणेशाही,
याच्या पुढे या घराण्यातल्या एकालाही तिकीट मिळणार नाही असं मी समजायचं का? तसं पंतप्रधान जाहीर करतील आणि समजा पंतप्रधान जाहीर करणार नसतील तर हे जे इथले तीनपाट घराणेशाही आहेत ते करतील का? कारण त्यांना आता ते पंतप्रधान म्हणजे देव आहेत. पण तुमच्या देवाची इच्छा अशी असेल की यापुढे घराणेशाही नाही तर या घराण्याने असं जाहीर करावं आम्ही लढणार होतो पण मोदीजींची इच्छा आहे आम्ही राजकारणातून आता निवृत्त होत आहोत. करा जाहीर, करा जाहीर. पण हे सगळं तुमची जी पालखी वाहत आहेत तुमच्या पालखीचे भोई त्यांचे सगळे म्हणजे मी कल्याणपासून सुरू केलं. कल्याणमध्ये सुद्धा घराणेशाही आहेच, आपणच उभी केली होती. कल्याणमध्ये सुद्धा गद्दारांची घराणेशाही आहे आणि काल त्याच्यातनच त्यांच्याच गुंडापुंडामधून ते गँगवॉर झाले. सरकारमध्ये हे गँगवॉर होतंय. सरकारचं काम काय आहे की गुंडांचा बंदोबस्त करायचा. तुम्ही तर गुंड पोचता आहात. कल्याणमध्ये घराणेशाही आहे, रायगडमध्ये घराणेशाही आहे, इकडे सिंधुदुर्गामध्ये त्यांची घराणेशाही आहे, नगरमध्ये घराणेशाही आहे, बऱ्याच ठिकाणी घराणेशाही. ही सगळी घराणी तुम्हाला चालतात. पण तुमच्या सोबतीने हिंदुत्वाचा भगवा घेऊन चालणारा उद्धव ठाकरे नाही चालत, शिवसेना नाही चालत. हे कोणते विचार? हे सडके विचार आहेत, हे सडके विचार आहेत. पण मला त्यांच्या पक्षाशी देणं घेणं नाही. मला दया एवढ्यासाठीच येते की आपल्याला खतम करण्याच्या नादात त्यांनी जे विष त्यांच्या पक्षात घेतलं हा संपूर्ण भाजपा आता या गुंडांपुढे हतबल झालेला आहे. काही करू शकत नाही. म्हणजे भास्करराव तुम्ही जी काही नावं घेतली या गुंडांचं परवा त्यांनी गोळीबार केला त्याला अटकेत टाकला. पण या मिंद्याच्या एका आमदारांनी भर गणपती विसर्जनाच्या मिरवणुकीमध्ये त्याच्या पिस्तुलातून गोळी झाडली होती. त्याच्यावरती अटक बिटक काही नाही. आता कदाचित त्याला क्लीन चिट देऊन महेश आहे ना त्या वॉर्डातला सिद्धिविनायकाचा अध्यक्ष केला. दुसऱ्या एका बिल्डरच्या पोराला पळवून गेला होता, त्याच्यावरती काही केलं नाही. हे असेच आहेत सगळे. म्हणजे मिंद्यांकडे गेले तर काही होणार नाही. म्हणजे मला असं वाटतं की काही काही शब्दांचा अर्थ असा आहे की काय कि आप जितना भ्रष्टाचार करना है करो, जिसने लोगों को मारना है मारो और भाजपा में आ जाओ. कोई आपका बाल भी बाका नहीं कर सकता. ये मेरी गारंटी है, मोदी गारंटी है, मोदी गॅरंटी आहे. ही तुमची गॅरंटी. या गॅरंटीला काही अर्थ नाहीये. पण गुंडांचं जर तुम्ही असं सांगितलं असतात की एक सर्वसामान्य माणसं जसं तुम्ही ती मला वाटतं शिंदे ताई ती आपली ठाण्याची जिच्या पोटामध्ये लाथा मारल्या. मी गेलो होतो त्या ताईला भेटायला. काय गुन्हा होता तिचा? महिला गुंड म्हणजे गुंड पण महिला गुंडाने तिला मारलं आणि ती हात जोडून विनवणी करते की मला मारू नका, मी उपचार घेते. नाही, फरफटवलं, तिला मारलं तरी कोणावरती कारवाई नाही. ही अशी बेबंदशाही आपण समजून घेणार, त्याला मतदान करणार. बरं, काल परवाकडे ज्या निर्मला सीतारामन बाई बोलल्या तरुण, शेतकरी, महिला आणि गरीब यांच्या 4 जातींवरतीच आम्ही काम करणार. जरूर करा. पण जर तुम्ही आतापर्यंत 10 वर्ष ते काम केलं असतं ना तर आज तुम्हाला 400 पार करताना नितीश कुमारला फोडून घे, याला तुरुंगात टाक, त्याच्या मागे ईडी लाव, हे असे धंदे करण्याची गरज लागली नसती. लोकांनी तुम्हाला उचलून डोक्यावरती घेतलं असतं. तुम्ही किती सांगा की आम्ही किती बेकारी कमी केले, किती आणखीन आपल्या देशाची आर्थिक परिस्थिती किती उंचावलेली आहे, पण या काही बातम्या तुमच्यापर्यंत पोहोचणार नाहीत. गेल्या आठवड्यामध्ये जळगावमध्ये एक साहित्य संमेलन झालं. डॉक्टर शोभणे संमेलनाध्यक्ष होते. त्यांनी त्या भर संमेलनामध्ये अजितदादा होते, आणखीन मला वाटतं तिथले सगळे मंत्री, हे आमचे बाजूचे खाली मुंडी पातळ ढुंडी सावंतवाडीचे, म्हणजे असे ते मान घालून असे बघतात, कुठे बघतात, आकाशात डोळे असतात, तोंड खाली असतं. हे असताना त्यांनी सांगितलं त्या डॉक्टर शोभणेनी की तरुणांची शक्ती जर तिला योग्य दिशा दिली गेली नाही तर देशात प्रलय होईल. शेतकरी आत्महत्या करतायत, बेकारी एवढी वाढते की त्या बेकारीमुळे तरुण जर का आत्महत्या करायला लागले तर देशामध्ये प्रलय होईल, प्रलय. आणि हे त्यांचं वाक्य फार गंभीर आहे. एखादा विचारवंत, एखादा साहित्यिक, एखादा डॉक्टर, एखादा आणखीन कोणी असा सुशिक्षित माणूस बोलतो तेव्हा आपण खरंच विचार केला पाहिजे की या बोलण्यामध्ये काहीतरी अर्थ आहे. पण आजपर्यंत देशामध्ये जे क्रांतिकारक झाले ते क्रांतिकारक सगळे 16 ते 20, 25 या वयाचे होते. अगदी खुदीराम बोस सुद्धा 16-17 वर्षाचा पोरगा होता.
म्हणजे अशी त्याची जी एक कहाणी आहे, घटना आहे की त्यावेळेला क्रांतिकारकांनी एक बॉम्ब बनवला आणि मग चर्चा सुरू होती गुप्त बैठकीमध्ये, या बॉम्बचं प्रात्यक्षिक करायचं कुठे, कुठेतरी निर्जन स्थळी जाऊन फोडला पाहिजे. आणि ती चर्चा चालू असताना हा पोरगा उठला आणि उभा राहिला आणि बोलला की अरे एवढ्या मेहनतीने केलेला बॉम्ब त्या दगडावर टाकून काय उपयोग आहे, सगळी मेहनत वाया घालवता, तर मग काय करणार, तर मी करतो म्हणे. त्यांनी घेतला तो बॉम्ब आणि एका इंग्रज अधिकाऱ्याच्या टाळक्यावर पिटवला. याला फोडायचा दगड नाही, इंग्रज अधिकाऱ्याचं टाळकं पाहिजे. त्याने तो फोडला तसं टाळक्यावर आणि मग त्याला पकडला गेला, तो त्याला फाशीची शिक्षा झाली. आणि मग एका कोणत्या तरी म्हणजे ज्याचं नाव नाही असं कवीने एक कविता त्याच्यावरती केलेली आहे आणि त्याच्यात त्यांनी म्हटलं की तो शेवटचा क्षण जेव्हा आला तेव्हा खुदिरामची आई त्याला भेटायला गेली आणि खुदिरामने तिला सांगितलं की आई तू रडू नकोस, काही काळजी करू नकोस, मी आजचा हा माझा जन्म माझ्या भारत मातेसाठी होता, पण पुढचा जन्म मी मावशीच्या पोटी जन्माला घेईन तो तुझ्यासाठी असेल आणि मावशीला जे बाळ होईल ते बाळ झाल्यानंतर त्याच्या गळ्याकडे बघ, त्या गळ्यावरती एक ती खूण असेल, ती खूण आता मी जे फाशीला जातोय, फाशी मला दिली जाते त्या फाशीच्या दोराची असेल आणि ती खूण बघ आणि ओळख तुझा खुदिराम परत आलेला आहे म्हणून. काय तयारीची माणसं होती, काय तयारीची मुलं होती. पण त्याने इंग्रज सत्ता हादरून टाकली, हलवून टाकली. काय इंग्रजांची सुद्धा मस्ती होती, आमच्या सत्तेवरचा सूर्य कधीही मावळत नाही. आता त्यांच्या सत्तेचा सूर्य किती ठिकाणी उगवतो कल्पना नाही, पण आता त्यांच्या देशामध्ये हिंदुस्थान वंशाचा माणूस पंतप्रधान आहे. ही इंग्रजांची मस्ती जर उतरू शकते तर तुमची देशी मस्ती आम्हाला उतरवता नाही येणार. आहे ना देशी आणि विदेशी, तुम्हाला माहिती आहे काही लोकांना. आता विदेशीची मस्ती उतरू शकते तर देशीची उतरू नाही शकत. पण ह्या गोष्टीचा विचार न करता नुसतं विरोधक संपव, अरे तिकडे चीन घुसतोय, 5 लाख तर काश्मीर आम्ही 1 इंच घेऊ शकत नाही, पण सगळ्यांना जय